नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. सन 2017 ते 2024 या दरम्यान विचारलेले जे फुल फॉर्म आहेत, म्हणजेच आपला घटक 2 सामान्य ज्ञान या अंतर्गत येणारे इंग्रजी फुल फॉर्म, ज्याला आपण पूर्णरूप असे म्हणतो, यावर आधारित प्रश्न आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आत्तापर्यंत विचारलेले फुल फॉर्म तसेच सरावासाठी फुल फॉर्म या व्हिडिओत आपण पाहूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आपल्या BEd CETमध्ये 3 ते 4 फुल फॉर्म आपल्याला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले पाहायला मिळतात. म्हणजे हा अत्यंत उपयुक्त असणारा उपघटक आहे, ज्यामध्ये आपल्याला फुल फॉर्म लक्षात ठेवावे लागतात, पाठ करावे लागतात. NRI म्हणजेच नॉन रेसिडेंट इंडियन हा त्याचा फुल फॉर्म होय. त्यानंतर CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा CPUचा फुल फॉर्म. त्यानंतर AM अँटी मेरिडियन म्हणजेच सकाळची जी वेळ असते तिला आपण अँटी मेरिडियन असं म्हणत असतो, दुपारच्या 12पर्यंत, आणि दुपारी 12 नंतर आफ्टरनून सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर OTP, तर बहुतांश हा ॲब्रिव्हेटेड फॉर्म आपण वापरत असतो. OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड. त्यानंतर पिन, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर असा पिनचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर PAN परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन नंबर किंवा पॅन कार्ड नंबर. त्यानंतर QR कोड, क्विक रिस्पॉन्स कोड, त्याला आपण QR कोड असं म्हणत असतो. QRचा फुल फॉर्म क्विक रिस्पॉन्स आपण लक्षात ठेवावे. SMS शॉर्ट मेसेज सर्व्हिस. त्यानंतर KYC नो युअर कस्टमर बँकेसंदर्भात असणारा हा फुल फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. वायफाय आपल्या नियमित वापरात असणारा हा शब्द, तर वायरलेस फिडिलिटी हा वायफायचा फुल फॉर्म होय. तर WI साठी वायरलेस आणि FI साठी फिडिलिटी हे दोन्ही शब्द आपण लक्षात ठेवावेत. त्यानंतर TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असा TDSचा फुल फॉर्म पूर्णरूप होय. GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम इज फुल फॉर्म फॉर GPS. WWW वर्ल्ड वाईड वेब. त्यानंतर URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हा URLचा फुल फॉर्म होय. त्यानंतर पुढचा फुल फॉर्म PNG पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स हा PNGचा फुल फॉर्म होय. त्यानंतर PDF पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, कम्प्युटरशी निगडीत असणाऱ्या ह्या संज्ञा. PNG फोटो असतो, आपणास माहीत आहे. त्यानंतर PDF फाईल असते. CID पुढचा फुल फॉर्म क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट असा CIDचा फुल फॉर्म, ज्याला मराठीमध्ये गुन्हे अन्वेषण विभाग आपण म्हणत असतो. पुढचा फुल फॉर्म MMS. आता अँड्रॉइड मोबाईल आल्यामुळे MMSचं महत्त्व कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मल्टीमीडिया मेसेजिंग सर्व्हिस हा MMSचा, म्हणजेच SMS नंतर MMS ह्याला खूप महत्त्व मागील काळामध्ये आलं होतं. तर आता MMS जवळपास बंद, रद्दबातल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. GIF ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट हा GIFचा फुल फॉर्म. यामध्ये फ्लॅश होणारे जे छोटे छोटे व्हिडिओ असतात तर ते GIF फाईल होय. त्यानंतर TRP, तर टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट हा TRPचा फुल फॉर्म होय. त्यानंतर DP जो आपण व्हॉट्सअपला ठेवत असतो, फेसबुकला ठेवत असतो, कॉम्प्युटरला ठेवत असतो, तर DP म्हणजेच डिस्प्ले पिक्चर असा त्याचा फुल फॉर्म आहे. हेही आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर CID फुल फॉर्म आपण आत्ताच वरती पाहिला, त्याचा पॅरलल असणारा CBI फुल फॉर्म, तर क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो असा तो फुल फॉर्म होय. त्यानंतर IPL इंडियन प्रीमियर लीग, IPLचा फुल फॉर्म. MP मेंबर ऑफ पार्लमेंट, ज्याला आपण खासदार असं म्हणत असतो, तर खासदारला MP म्हणतात, ही बाब आपण लक्षात ठेवा. CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच
चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे ते CER, शेवटला आर आहे, अनावधानाने तिथे आर आपल्याला दिसत नाही आहे, आर आपण गृहीत धरावं. त्यानंतर पुढचा फुल फॉर्म MLA, मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ज्याला आपण विधानसभा म्हणतो, विधानसभेचा सदस्य म्हणजेच आमदार होय. तर आमदाराचा हा फुल फॉर्म म्हणजेच मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. त्यानंतर BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच गट विकास अधिकारी. त्यानंतर TET, टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट, असा TETचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर OT, तर ऑपरेशन थिएटर हा मेडिकल सर्व्हिसशी निगडीत OTचा फुल फॉर्म होय. PTO, आपल्या उत्तरपत्रिकेवरती PTO असं लिहिलेलं असतं खालच्या साईडला उजव्या साईडला, त्याचा फुल फॉर्म प्लीज टर्न ओव्हर, म्हणजेच मागे वळून पहा, मागचं पान पहा असा त्याचा अर्थ असतो. त्यानंतर PM, प्राईम मिनिस्टर, हा PMचा फुल फॉर्म. ATM, ऑटोमेटेड टेलर मशीन, हा ATMचा फुल फॉर्म. त्यानंतर पुढचा जो फुल फॉर्म आहे तो म्हणजेच LED, तर LEDचा फुल फॉर्म लाईट इमिटिंग डायोड हा होय. त्यानंतर GST, सर्व परिचित असणारा हा शॉर्ट फॉर्म, त्याचा फुल फॉर्म गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, विविध ज्या सेवा आणि माल आहे त्यावरती असणारा कर म्हणजेच मालमत्ता व सेवा कर आपण ज्याला म्हणत असतो GST. त्यानंतर सिम कार्डचं जे सिम आहे SIM, सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल, हा त्याचा फुल फॉर्म होय. त्यानंतर कॉम्प्युटरशी निगडीत अजून एक फुल फॉर्म HTTP म्हणजेच हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर WWF, वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड, म्हणजेच जागतिक वन्यजीव निधी ज्याला आपण म्हणत असतो. त्यानंतर PPT, कॉम्प्युटरशी निगडीत अजून एक फुल फॉर्म पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. त्यानंतर HTML, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, ज्याला आपण HTML या नावाने ओळखतो. त्यानंतर ALU, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, यामध्ये गणितासारखे भाग करणारं एक घटक आपल्याला कॉम्प्युटरशी निगडीत पाहायला मिळतो. ITI, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्याचा फुल फॉर्म होय. VIP, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन इज द फुल फॉर्म फॉर VIP. PMO, PM नंतर PMO म्हणजेच प्राईम मिनिस्टर ऑफिस. त्यानंतर GTC, तर ग्रामसेवक पदासाठी आवश्यक असणारा डिप्लोमा ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर GTC. त्यानंतर BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, हा BSFचा फुल फॉर्म होय. ईमेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक संदेश असा आपण त्याला म्हणूया. त्यानंतर पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हा RBIचा फुल फॉर्म आहे. RBI ही बाब आपण लक्षात ठेवावी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर बँकेशी निगडीत DD, याचा फुल फॉर्म डिमांड ड्राफ्ट हा होय. आता NEFTच्या जमान्यामध्ये DDचं महत्त्व आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं. तर DD आणि चेक अगोदर फार चालायचे, परंतु आता ऑनलाईन पेमेंट मोडमुळं आपल्याला ह्या बाबी कमी प्रमाणात झालेल्या पाहायला मिळतात. IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, हा IASचा फुल फॉर्म होय. त्यानंतर SBI, जगातली सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, 7,500पेक्षा जास्त शाखा असणारी बँक, आपल्याला भारतातली सगळ्यात मोठी बँक असं आपण म्हणूया, तर SBI. त्यानंतर IPC, इंडियन पिनल कोड, कोडशी निगडीत असलेला हा फुल फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो, इंडियन पिनल कोड. त्यानंतर युनिसेफ, ज्याला आपण म्हणत असतो म्हणजेच UNICEF, तर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड, असा UNICEF म्हणजेच युनिसेफचा फुल फॉर्म होय. RTO, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस, हा RTOचा करेक्ट फुल फॉर्म. त्यानंतर SSC, ज्याला आपण 10वी म्हणतो, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, हा SSCचा फुल फॉर्म होय. त्यानंतर WHO, ज्याला आपण म्हणत असतो
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना याचा करेक्ट फुल फॉर्म. त्यानंतर पुढे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्यानंतर PSI पोलीस सब इन्स्पेक्टर हा PSIचा फुल फॉर्म आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून BED CET 2025चे जेही आपले व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते आपल्याला वेळेत अवेलेबल होतील, त्याचं नोटिफिकेशन येईल. TGT म्हणजेच ट्रेन ग्रॅज्युएट टीचर. त्यानंतर PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. त्यानंतर UG अंडर ग्रॅज्युएट असा UGचा फुल फॉर्म असतो. MSCIT सर्वांना कंपल्सरी असणारं, शिक्षकी पेशामध्ये पण सर्व्हिसमध्ये आपल्याला MSCIT केलेलं असणं गरजेचं असतं. तर महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असा त्याचा फुल फॉर्म होय, ते म्हणजेच MSCIT होय. त्यानंतर MKCL कॉम्प्युटरशी निगडीत अजून एक फुल फॉर्म, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड हा MKCLचा फुल फॉर्म होय. जे आपलं MSCIT आपल्याकडून करून घेत असतं ते MKCL होय. BSNL भारत संचार निगम लिमिटेड. त्यानंतर UN युनायटेड नेशन्स. IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन ही एक आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळतं, जे गर्भधारणेसंदर्भात आहे. त्यानंतर APK ॲप्स ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजेच अँड्रॉइड पॅकेज ॲप आपण त्याला म्हणूया APK. त्यानंतर इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन करेक्ट उत्तर होय. NEFT आत्ताच आपण त्याची चर्चा केली, म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर NEFT. त्यानंतर RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, त्याला आपण RTGS असं म्हणतो. त्यानंतर SEBI या नावाने प्रसिद्ध असलेला एक ॲब्रिव्हिएशन शॉर्ट फॉर्म SEBI, त्यालाच आपण सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या नावाने ओळखतो. MPSC जसा आपण वरती UPSCचा फुल फॉर्म पाहिला, तसा MPSCचा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हा करेक्ट फुल फॉर्म होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करण्यास काहीच हरकत नाही. त्यानंतर पुढचा फुल फॉर्म CBSE पॅटर्न, जो आपल्याला फार आवडीचा असतो, परिचयाचा आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हा CBSE याचा फुल फॉर्म होय. IIM ज्याचं सर्वांना अट्रॅक्शन आहे, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट आणि IIT टेक्नॉलॉजी, ह्याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात. नीट जे आपल्या सर्व परिचित आहे, वैद्यकीय क्षेत्रासाठी ॲडमिशनसाठी असणारी टेस्ट, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट असं ह्या नीटचं फुल फॉर्म होय. RTE राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार, जो आपल्याला 2009 वर्षामध्ये प्राप्त झाला. UGC युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग ज्याला आपण म्हणत असतो, तो UGC होय. USB आपल्या परिचयाचा आहे, युनिव्हर्सल सिरियल बस असा त्या USBचा फुल फॉर्म. रोम रीड ओनली मेमरी. त्यानंतर एड्स ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम असा एड्सचा फुल फॉर्म. हे आपल्याला परिचित आहे, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. त्यानंतर ATS अँटी टेररिझम स्क्वॉड. त्यानंतर NASA ज्याला आपण नासा या नावाने ओळखतो, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन हा नासाचा फुल फॉर्म होय. त्यानंतर ICC इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल. DNA डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड हा DNAचा फुल फॉर्म. LBW आउट ज्याला आपण म्हणत असतो, तर लेग बिफोर विकेट, म्हणजे स्टंपच्या पुढे पाय ठेवून आणि तिथे बॉल जर आपल्या पायाला लागला तर LBW आउट आपण ज्याला म्हणत असतो, लेग बिफोर विकेट, त्याचा फुल फॉर्म. WWE जे आपण नेहमी पाहत असतो, तर वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट असा त्या WWEचा फुल फॉर्म होय. PHC आपल्या परिचित असणारा फुल फॉर्म. प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजेच आपला जो प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाना असतो, गव्हर्मेंट हॉस्पिटल, तो PHC होय. OS
ऑपरेटिंग सिस्टीम हा OSचा फुल फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो, जो की कम्प्युटरशी निगडीत आहे. त्यानंतर IP इंटरनेट प्रोटोकॉल, IP ॲड्रेस ज्याला आपण म्हणत असतो, तर इंटरनेट प्रोटोकॉल त्याचं पूर्ण रूप होय. AI ज्याची फार चर्चा आहे ते म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा त्याचा फुल फॉर्म. FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर ICU इंटेन्सिव्ह केअर युनिट, जे की आपल्याला प्रत्येक मोठ्या स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतं. अतिदक्षता विभाग. GDP रेट आपल्या परिचयाचा आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं त्या GDPचं विवरण. FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, ज्याला आपण म्हणत असतो FIR फाटला किंवा फाडला. त्यानंतर GMT ग्लोबल मीन टाईम, ज्याला आपण म्हणत असतो, तर हा एक महत्त्वपूर्ण फुल फॉर्म. त्यानंतर LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. CNG म्हणजेच कॉम्प्रेस नॅचरल गॅस, ज्याला आपण नैसर्गिक वायू असंही म्हणत असतो. त्यानंतर MA मास्टर ऑफ आर्ट्स. सेकंड लास्ट फुल फॉर्म BSc म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स. आणि शेवटचा फुल फॉर्म जो की बँकेसंदर्भात आहे, BOM, ते म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राची बँक. अशा प्रकारे एकूण 100 फुल फॉर्म आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. इतर आपले जे 2 घटक आहेत ते म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती व बुद्धिमत्ता या घटकाची व्हिडिओ सिरीज आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहे, जी की आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरेल आणि एक चांगला स्कोअर आपल्याला BEd CETमध्ये मिळवता येईल, जेणेकरून आपल्याला जे इच्छित कॉलेजचा प्रकार आहे त्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेज असेल, गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज म्हणजेच अनुदानित कॉलेज असेल, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज असेल, या टाईपच्या कॉलेजमध्ये आपल्याला नक्कीच ॲडमिशन भेटण्यास आपल्याला मदत करायला आम्हाला नक्कीच आवडेल. अशा प्रकारे जे फुल फॉर्म्स आहेत 2017 ते 24पर्यंत विचारलेले व महत्त्वाचे फुल फॉर्म्स आपण आज पाहिलेले आहेत. याचा भाग 2 लवकरच प्रदर्शित होईल. चॅनलला लिंक राहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.